चला का व्लॉगच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। सर्वांनी स्वस्त आणि मस्त राहा। सगळीकडे पाऊस पण भरपूर पडत आहे, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या। आणि आज आहे रविवार आणि आजचा हा रविवार सेलिब्रेट करण्यासाठी स्पेशल पार्टीसाठी आम्ही आलो आहोत मनीषाताईच्या घरी। सर्व ठिकाणी भरपूरच पाऊस पडत असल्याने तुम्ही माझ्या मागे सुद्धा पाहू शकता की किती पाणी वाहत आहे इथे। मस्त असा वारा सुद्धा सुटलेला आहे आणि खूपच भारी वाटत आहे। एंट्रीलाच तुम्ही तुळस पाहू शकता छान अशी, आणि ग्रीनरी सुद्धा खूप छान आहे अंगणात केलेली। आणि हा इथे आहे, चला तुम्ही माझ्याबरोबर पहा की इथे काय आहे ते। इथे पाण्यात आहे कासव आणि ते पण खूप भारी वाटत आहे। घरात आल्या ती तुम्हाला जे नाव दिसत आहे श्रवण, हे तिच्या मुलाचं नाव आहे। पेंटिंग सुद्धा इथे लावलेलं आहेत। आणि जे तुम्हाला तर दिसत आहे ते म्हणजे अष्टविनायक गणपती बाप्पा। माझी गणपती बाप्पावरती खूपच श्रद्धा आहे, त्यामुळे हे जे त्यांनी डेकोरेशन केलं आहे गणपती बाप्पाचं अष्टविनायकाचं ते मला खूपच आवडलं। इथे आहे हा फिश टँक आणि त्याच्यामध्ये आहेत खूप सुंदर सुंदर असे मासे आणि खूप सारे मासे आहेत। इथे चालू आहे जेवणाची तयारी। इथे मी पण तुम्हाला दिसत आहे वडे तळताना, आणि इथे तयार केले जात आहेत वडे। तर इथे चिकन वडे सुद्धा केलेले आहेत। चिकन तर आधीच झालेलं आहे आणि वडे आता आम्ही करत आहोत। मी इथे मदत करत आहे वडे तळण्यासाठी। ग्रीन गाऊनमध्ये जी दिसत आहे ती आहे मनीषाताई आणि तिचं हे घर आहे, आणि आम्ही ते सर्वजण इथे पार्टीसाठी जमा झालेलो आहोत। चिकन आणि मटनचं जेवण तर तिने आधीच तयार करून ठेवलेले आहेत, वडे फक्त आता आम्ही इथे मदत करत आहोत। तर गौरीताई इथे वडे तयार करत आहेत आणि पहा कसं ते थापत आहेत मस्तपैकी वडे। वडे तयार करून झाल्यावरती असं होल केल्यामुळे वडे छानपैकी तळले जातात, त्यामुळे सगळ्या वड्यांना असं होल पाडलेला आहे की जेणेकरून वडे खूप छानपैकी तळले जातील। माझी भाची आहे, तिला हे डोनट वाटत आहे, त्यामुळे ती वड्यांना डोनट म्हणत आहे। आणि बघा किती छान वडे तयार झालेले आहेत। आणि शेवटचा वडा माझ्या भाचीनेच केला आणि तिला तो छानपैकी जमला सुद्धा। हा आहे फणसाच्या रसापासून बनवलेला केक, आणि ह्याच्यावरती जे फूल दिसत आहे ते बनवलेलं आहे मतिमंद शाळेतील मुलांनी। ह्या आहे सायलीताई आणि ह्यांचा काल होता बर्थडे, तर आम्ही तिथे आता बर्थडे त्यांचा सेलिब्रेट करत आहोत आज। तर आता आम्ही इथे सेलिब्रेट करणार आहोत सायलीताईंचा बर्थडे, त्यामुळे जो केक आणलेला आहे तो आता त्या कट करणार आहेत। तर इथे आता ओवाळणी चालू आहे, आणि हा आहे तर तुम्हाला सांगायचंच राहिलं की फणसाचा केक बनवला आहे माझ्या मम्मीने। हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू, God bless you, may God bless you, birthday happy returns of the day. Thank you so much. अशी प्रार्थना जर तुम्हा सर्वांना फणसाच्या रसाच्या केकची रेसिपी जर पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याचा पण व्हिडिओ बनवून मी टाकेन नक्कीच। तर इथे आम्ही सर्वजण आता जेवायला बसलेलो आहे, आणि ही आहे टोपामध्ये चिकन तंदूर बिर्याणी, जी आम्ही बाहेरून ऑर्डर देऊन मागवलेली आहे। आणि घरात आम्ही चिकन वडे आणि मटण तर केलेलंच आहे।
जेवण खूपच छान बनलेलं होतं. चिकन आणि मटण आणि वडे तर खूपच छान झालेले होते आणि जे चिकन बिर्याणी आम्ही बाहेरून मागवली होती ती पण खूपच छान होती. सर्वांनी जेवण खूपच एन्जॉय केलं आणि पोट भरून जेवले सगळेजण. जेवण तर झालंच आणि आता रविवारची पार्टी आहे म्हटलं ते डान्स तर व्हायला पाहिजेच आणि मी पण तिथे होते. तर लगेच सर्वांनी डान्स करायला सुरुवात केलेलं आहे आणि किती छान डान्स करत आहेत पहा. एकदम भारी डान्स. डान्स झाल्यावरती एक रील तर शूट व्हायलाच पाहिजे. तर ही आहे आम्ही केलेली तयार गुलाबी गालवरती रील. तर कसा वाटत आहे तुम्हाला रविवार पार्टीचा आमचा हा व्हिडिओ? आणि जर आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. डान्स झाल्यानंतर आम्ही आता इथे वरती आलो आहोत. ताईचं घर पाहत आहोत. खूपच सुंदर असं घर बांधलेलं होतं तिचं आणि आम्हाला एखाद्या रिसॉर्टमध्येच आल्यासारखं वाटत होतं आणि तसाच आम्ही फुल एन्जॉयसुद्धा तिथे केलेला. रविवार पार्टीची आठवण म्हणून इथे आम्ही आता सर्वजण फोटो काढत आहोत आणि खूप सर्वजण हॅप्पी होते. कारण महिलांना असाच तर वेळ मिळतो का तर बाकीचे दिवस त्यांचे कामामध्येच निघून जातात आणि असा एन्जॉय तरी कधी भेटणार त्यांना. तर असेच हॅप्पी नंतर आम्ही सर्वजण आपापल्या घरी निघालेलो. तर भेटूया आता माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.